बोलिए। नहीं, हमारे सर आ रहे हैं, सर बताएंगे। आप नहीं बता पाएंगे? नहीं नहीं। आपण आता आहोत NH3 या ठिकाणी, जे टोल प्लाझा या ठिकाणी आहोत. गेल्या मागील काही 15 ते 20 दिवसापासून या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या जे पेट्रोलियमचे कर्मचारी आहेत यांना कामावरून काढण्यात आलं होतं. तो त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी एक मोठं जन आंदोलन व उपोषण सुरू होतं. या उपोषणाच्या काळामध्ये आज अनेक प्रक्रिया घडल्या या ठिकाणी. मात्र या ठिकाणी टोल प्लाझाला किंवा या संबंधिकांना जाग आली नाही आणि आज त्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी काल रात्री एका कर्मचाऱ्याची मृत्यू झालेला आहे. नेमकं प्रकरण काय झालं आपण जाणून घेऊया. दादा, काय सांगणार तुम्ही या संदर्भात? काल रात्री जो ऍक्सिडेंटचा प्रकार घडला, हा जो गणेश थोरात मुलगा आहे, हा जो याची जो आता अँब्युलन्स डेड बॉडी, जर या दोन कॉन्ट्रॅक्टरांच्या झगड्यामध्ये हा या निष्पाप मुलाचा जीव गेलेला आहे. तो या टोल नाक्यावर कामाला होता. यांच्या दोन कॉन्ट्रॅक्टरच्या झगड्यामध्ये त्यांना जी मदत मिळायला पाहिजे होती त्वरित, जर ती त्वरित मदत मिळाली असती तर हा गणेश थोरात आज नक्कीच आपल्यामध्ये राहिला असता आणि त्याचा उपचार करून सही तो 8-10 दिवसात त्याच्या मुलाबाळाबरोबर वास्तव्यास केला असतं. परंतु आज या दोघा कॉन्ट्रॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि नॅशनल हायवेने जे नियम केलेत त्या नियमाचं पालन न केल्यामुळे आज या परिवारावर जो अन्याय झाला आहे, तर या दोघं कॉन्ट्रॅक्टरवर आणि या टोल नाक्याच्या मालकावर गुन्हा दाखल करून सनी मृत व्यक्तीला दोघं कॉन्ट्रॅक्टर आणि पिढी यांच्यावर गुन्हा दाखल होऊन सनी या मृत व्यक्तीच्या वारसांना योग्य तो तात्काळ मदत द्यावी अशी मी प्रशासनाला समस्त टोल नाका कर्मचारी व मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वतीने विनंती करतो. आपण पाहू शकता की अशा प्रकारे या चुकीच्या काही धोरणामुळे या दोन कॉन्ट्रॅक्टरच्या याच्यामुळे या ठिकाणी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असा या लोकांचा आरोप आहे. आता या ठिकाणी आपण जाणून घेऊयात की आता या संदर्भात या परिवारातील एक सदस्य आज आपल्याला सोडून गेल्या संदर्भात आपण काय सांगणार आहे? अरे बाप, म्हणजे आमच्या आहे ना याच्यातून त्याच्या लहान लहान मुलांना न्याय भेटावा एवढं आम्हाला माहिती आहे. 3 वर्षाची मुलगी, 2 वर्षाचा मुलगा आहे त्याला. आणि आज किराण कधी राहिली असती तर त्याचा जीव वाचला असता. आज किराण नाही, त्याच्यामुळे त्याचा जीव गेलेला आहे. जबाबदार हे टोल नाक्यावाले, ते साहेब आणि ते जबाबदार आहे त्याला आज. हा बस एवढं आम्हाला न्याय भेटावा आणि एवढं त्याला आम्हाला लेखी करून द्यावा त्यांनी, तर आम्ही ते फिरीत उचलू बस त्याच्यावालं एवढा. नेमकं आता तुमची मागणी काय असेल मागणी एवढं आहे का त्याला न्याय भेटावा आणि त्याला काहीतरी त्याच्या मुलाबाळांना भेटावा, एवढी आम्हाला मागणी आहे. एवढी बस त्याला भरपाई भेटावा. आज त्यांच्या टोलवर आमचा मुलगा गेलेला आहे, ते हे काढता हा बस त्याचा बाप बी मेलेला होता. आता त्याची जबाबदारी होती, तर आज मला आज काहीच नाही त्याच्याजवळ. हा आई निर्दोष येऊन गेली. आई तिची आई ऍडमिट झालेली आहे. ऍडमिट केली तिला. ते ऐकायला तेच आहे ना, तोच पोसायचा बापाचा जागा त्यांनी घेतला होता. बायको काही नाही, अशीच पंचेरी बायको बी मरती का काय कुणी पगलं आजारी बायको बी त्याच्यावर. त्याचा वडील हे पेट्रोलियम कर्मचारी होता. तोही असा काम करत असतानाच वारला आणि परत अशी परिस्थिती उद्भवली. आता समजा NHIने जर अत्याधुनिक सुविधा जर इथं पुरवल्या असत्या तर त्या माणसाचा मृत्यू झाला नसता. याला सर्वस्वी कारणीभूत फक्त NHI आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. कारण का की तेव्हा जर वेळेवर जर क्रेन हायड्रा राहिला असतं तर त्याचा जीव वाचवला असता. तेवढ्या 10-15 मिनिटात त्याला दवाखान्यात पोहोचवलं गेलं असतं, पण तोच नाही. तर आज 8 लोकांची मृत्यू झालेली आहे आणि 30-35 लोक जखमी आहे. याला जबाबदार कोण? नक्कीच आपण पाहू शकता की NHIच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेलेला आहे. आपण पाहू शकता की आज संपूर्ण यांचं जे कुटुंब आहे आक्रोश करताना आपण पाहू शकता. या ठिकाणी त्यांची आई देखील या ठिकाणी या सदम्यामुळे आज हॉस्पिटल ऍडमिट झालेली आहे. याच्या पुढे देखील त्यांचे वडील याच टोल नाक्यावर कार्यरत असताना देखील त्यांचंही देखील त्यांचंही असं निधन झालं आणि त्याच्या जागेवर असं मुलगा लागला होता. मात्र या मुलाचाही काल डेट झालेली अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आमच्या मुलासाठी आम्हाला न्याय पाहिजे. आमचे लहान लहान मुलं आहेत, काही करून त्याला न्याय मिळालाच हवा. त्याच्या एक काय भरपाई झालीच पाहिजे बस. दादा, या संदर्भात ज्या प्रकारे आपण मागे आंदोलन केलं होतं, या उपोषणामध्ये आपण सांगितलं होतं की जे या ठिकाणची जी अत्यावश्यक सुविधा आहे ही सुविधा बंद करण्यात आली. या संदर्भात आता याच पार्श्वभूमीवर या सुविधा राहिल्या असतात, आज तुमचा व्यक्ती या ठिकाणी जीवित राहिला असं या संदर्भात आपण काय सांगणार? आज आमचा गणेश आमच्यातून हरवलेला आहे. प्लस त्याच मध्ये जे 80 कर्मचाऱ्यांचा जो आज ऍक्सिडेंट झालाय, गणेशच्या जीवाशी खेळणारे NHI
किंवा हे जे वरचे अधिकारी आहे सर्व तेच आहे. आज जर 2 जणांच्या झगड्यामध्ये जर सगळ्या गोष्टी सुविधा उपलब्ध झाल्या असत्या, ट्रेन राहिली असती तर त्या ठिकाणी माणसाला 15 मिनिटांमध्ये माणसाचा जीव वाचला असता. आज आमचा गणेश आमच्यामध्ये राहिला असता. याला सर्व जबाबदार कोण आहे? NHI PD साहेब, जे कोणी कॉन्ट्रॅक्टर बिंट्रॅक्टर सगळे ते असतील. आज यांच्या घरच्या न्याय मागताय, आज या समाजा बाईला फिट आला. याचं कारण काय? आई माई ताई सर्वांना पिताचं कारण काय? हेच ते घरात एकूण ते असतात. ते वडील बी ऑन ड्युटी वारले होते त्या ठिकाणी आणि हा मुलगा बी आज ठिकाणी आपल्याला हरवला गेलाय. हा बी ऑन ड्युटी तर वारलेला आहे. कारण कोण? NHI आहे. हे 2 लोकांच्या झगड्यामुळं आज त्या मुलाचा जीव गेलेला आहे. आज आमच्या त्या जीवाला जर आज सेफ्टी नाहीये किंवा काही गोष्टीचा इन्शुरन्स नाहीये तर कोणत्या बळबुतावर आपण इथे ड्युट्या करतो? आम्ही लोकांना जीव वाचवण्यासाठी गेलो ना. आज तो दुसरा जीव वाचवला गेला, त्या स्वतः जीव गेला. याला न्याय कुठे भेटन? कोण न्याय दिला? आता हे सर्व जनताची आहे. तुम्ही न्याय द्यायला पाहिजे आम्हाला. याच ठिकाणी बसून सांग सगळं आमच्या घरच्या परिवाराला न्याय भेटायला पाहिजे. जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही इथंच बसून राहू. आम्ही उठणार नाही. जर आम्हाला न्याय मिळणार तर आम्ही उठू, आम्ही या ठिकाणी बसून राहू, आम्ही उठणार नाही या ठिकाणी. तर आपण पाहू शकता की आज या ठिकाणी या लोकांचा किती आक्रोश आहे या ठिकाणी. सर्वसाधारणतः पाहायला गेले तर या कर्मचाऱ्यांवर ज्या प्रकारे अन्याय झाला या अन्यायाच्या विरोधात आज या ठिकाणी हे बसलेले आहेत आणि एक निष्पाप व्यक्तीचा या ठिकाणी जीव गेला नाही. या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर हे जबाबदार आहे असं देखील या लोकांचा आरोप आहे. आणि या लोकांच्या असं मागण्या आहेत की पुढे यांना कशाही प्रकारे यांना त्यांचे हक्क मिळवावे हे त्यांची मागणी आणि सदर व्यक्तीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा असं देखील यांची म्हणणं आहे. मी चित्रकनाथ, जनसामान्यांचा आवाज.